पुढच्या सभेमध्ये किंवा रॅलीमध्ये मनोज जरांगेंनी सरकारवर आरोप केला की ओपनच्या जागेवर ओबीसीचा महापौर बनवला, परंतु ह्या 5वी नापास जरांगेला खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये 26 ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाचे नगरसेवक झाले आणि ओबीसीचं राजकारण केली। त्यावेळी हा जरांगे कुठं होता? पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 26 नगरसेवक ओबीसीच्या जागेवर, राखीव जागेवर, तिथं सुद्धा त्यांनीच घुसखोरी केली। मग त्यावेळेस जरांगे कुठं होता? परंतु खुली जागा, आणि खरं तर जरांगेला हे कळालं पाहिजे की खुली जागा ही त्या जागेवर कोणीही निवडणूक लढू शकतं, त्या जागेवर कोणीही पद भूषवू शकतं आणि खुल्या जागा या सर्वांसाठी खुल्या असतात। परंतु कुठलाही अभ्यास नसताना फक्त जाती द्वेष आणि पुन्हा बोलताना काय बोला किंवा या सरकारने कुठेतरी जात काढली आणि जातीत भांडणं लावण्याचं काम केलं। अरे ह्या बिनडोकाला कळलं पाहिजे, गेल्या 2-3 वर्षामध्ये जातीत भांडणं लावण्याचं काम कोणी केलं? गोरगरीब नाव्यांचे दुकानं जाळण्याचं काम केलं, हॉटेल जाळल्या, दुकानं जाळले, दुकानं फोडले, गाड्या फोडल्या ओबीसी नेत्यांच्या, आणि बोलतंय कोण? अरे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चेली हाचको असाही परिस्थिती जरांगेची झाली। आणि दुसरी गोष्ट, तिथंच असं बोलत असताना जाती व्यवस्थेला आपण थारा दिला नाही पाहिजे म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं कुठंतरी हात माकलेल्या भंगार जातीला, म्हणजे वंजारी समाजाला तिथं सुद्धा टार्गेट करायचं। म्हणजे खरं तर ओबीसींच्या जातीतील ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशी याला करमतच नाही, फक्त उपदेश द्यायचा की बाबा आम्हाला सगळे एक पाहिजेत। आणि तुम्ही ओबीसींच्या ज्या राज्यामध्ये ओबीसींच्या जागेवर घुसखोरी केली त्यावर जरांगेंनी बोललं पाहिजे ना, तिथं उत्तर दिलं पाहिजे, तिथं मग म्हणलं पाहिजे ओबीसी जागा ओबीसीलाच मिळवली पाहिजे। त्यावेळेस ओबीसी म्हणेन गो आम्ही सगळे एकत्र आहोत, परंतु अतिशय ओबीसीवर अन्याय करायचा आणि पुन्हा कुठंतरी ओबीसींना दिशाभूल करण्याचं काम केलं। धनगर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी सुद्धा यांनी मोठा प्रयत्न केला, परंतु आता ओबीसी समाज दूधखोळा राहिलेला नाही। आणि खरं तर गरीब मराठ्यांना हे कळलं पाहिजे, गरीब मराठा समाजाची यांनी सातत्यानं फसवणूक चालली, कारण की प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करतोय। प्रस्थापित मराठे जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे, पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे, नगरपालिका महानगरपालिकामध्ये गेले पाहिजे, विधानसभेमध्ये गेले पाहिजे, लोकसभेमध्ये गेले पाहिजे, त्यांच्या सुपाऱ्या घेऊन हे काम करतोय आणि याला गरीब मराठ्यांशी काय घेणे देणे नाही। खरं तर याच्या आंदोलनामुळे कुणबी प्रमाणपत्र निघल्याने ओबीसींची राजकीय, परंतु शिक्षणामध्ये मराठ्यांचं सुद्धा नुकसान झालंय, ओबीसींचं सुद्धा नुकसान होतंय, म्हणजे त्यामध्ये कुणालाच काही मिळत नाही। त्यामुळे गरीब मराठ्यांनी खरं तर आपल्या चष्म्यातून बघावं, गरीब शिक्षण घेणाऱ्या गरीबाच्या मुलांनी आपल्याला काय मिळतंय शिक्षणात याचा अभ्यास करावा। कुठंतरी ओबीसींचं राजकीय हत्या होती त्याचा आसुरी आनंद घेण्यात जरांगे मग्न असताना, जरांगे व्यस्त असताना आपण याचा विचार केला पाहिजे। आणि खरं तर येणाऱ्या काळात गरीब मराठ्यांचं याला तळतळाट लागन, गरीब मराठ्याच्या तळतळाट आणि याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि एक दिवस हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, एक दिवस हे स्वतःच्या कर्मानं आणि स्वतःच्या काहीतरी या चुकामुळं हे पागल होऊन करील आणि पुन्हा त्यावेळी सुद्धा ओबीसी नेत्यांचं, ओबीसी समूहाचं आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करन, त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम काम करण्याचं काम करन, कारण की हे पिसाळलेलं खरजुलं कुत्रं हे पागल झालेलं आहे, याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।